नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन 2 पाहणार। खरं सांगत आहोत विद्यार्थी मित्रांनो, टिकल्या फोडणार आहोत। लहान मुलं कशी दिवाळीला टिकल्या फोडते तशी फोडणार। लहान लहान टिकल्या आहे, मला माहित आहे। मी सांगतो, तुम्ही मनानं झोडपणार आहे, कारण मी तसंच शिकवलं आहे। तुम्हाला अडचणच नाही येत। पहा, पहिला फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग y x² e टू द पॉवर n। काही नाही, या आहे तर सरळ लिहायचं, डिफरन्शिएट बोथ साइड। डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x। पहा मग, dy by dx is equal to, हा एक पद आहे, हा एक पद आहे, मधात गुणाकार आहे, म्हणजे प्रॉडक्ट फॉर्म्युला लागते। सांगला होता पाठ करता, कसा पाठ करता तेही सांगलं होतं। फर्स्ट फंक्शन असं म्हणायचं, फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड। याद आला, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन into derivative of first। मग आता एवढं जर झालं असेल तर dy by dx x वर्ग e टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर कोणाचा घेतला? e टू दी पॉवर चा, x चा नाही घेतला। x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून आपण लिहत नाही, प्लस e टू दी पॉवर x, या वाला जशाना तसा x वर्गाचा डेरिव्हेटिव्ह 2x, 2 खाली उतरते आणि डोक्यावर 1 राहते, ती लिहिल्या जात नाही। आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 होतो, ते लिहिल्या जात नाही। बात झाला, dy by dx is equal to, इथं e टू दी पॉवर x आहे, इथं e टू दी पॉवर x आहे, इथं x आहे, इथं x आहे, x e टू दी पॉवर x कॉमन निघला। दोन पैकी एक निघला म्हणजे एक राहिला, या पूर्ण निघला, या वाला पूर्ण निघला, हा पण पूर्ण निघला, म्हणजे फक्त 2 राहिला। चल बोल बा। आता त्यानं शब्द वापरला इनव्हर्स फंक्शन, तर एक कॅसेट एक डाव सांगतो, इथं लिहायचं बाय दी डेफिनेशन। तेवढं तुम्ही लिहायचं डेफिनेशन ऑफ इनव्हर्स फंक्शन। काही नाही हो, बोगस आहे, काही पाठगीट नाही करायला। हे याले उलट लिहायचं, dx upon dy, कालच सांगलं 1 upon dy by dx, म्हणजे dx upon dy is equal to 1 upon, याची किंमत हे आहे x e टू दी पॉवर x plus 2। हे झालं तुमचं पहिलं गणित। मी सांगलं होतं ना, लहान लहान टिकल्या तुम्हीच फोडता। इथं पाय कसं लिहायचं, दुसरं प्रॉब्लेम, तर थेच लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड। Differentiate both side with respect to x। dy by dx is equal to first function into derivative of second plus second function into derivative of first। फॉर्म्युले कडक पाठ करा। dy by dx is equal to x cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x। ठीक आहे, कोणाचा घेतला? कॉस चा घेतला, मायनस साइन। त्याले जे लागू नाही ते लिहास लागते, त्याचा पण घ्या लागते। x चा डेरिव्हेटिव्ह 1, तो काहीच कामाचा नाही, त्याचा इफेक्ट होत नाही म्हणून लिहत नाही। प्लस या cos x जशानं तसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 झाला। पहिले काय करायचं, बात डोक्यात ठेवा, प्लस चं पद पहिले लिहायचं, मायनस चं पद नंतर लिहायचं, म्हणजे x sin x। पुन्हा थेस लिहायचं बाय द डेफिनेशन ऑफ इनव्हर्स फंक्शन, असं लिहा लागते। लक्षात ठेवा, काहीच नाही, dx upon dy, तर मग 1 upon dy by dx असं लिहत जायचं, 1 upon हे वाली किंमत लिहायचं cos x minus x sin x। हे झालं तुमचं दुसरं गणित। चल जल्दी जल्दी बोलो, बसला का डोक्यात? मग आता एवढं जर झालं असेल तर बा आपल्याला विचार करण्याचा वेळच नाही। तिसरा वाला पाहून घ्या, y is equal to x into 7 to the power x।
सरळ लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x dy by dx is equal to first function into derivative of second plus second function into derivative of first dy by dx is equal to x a to the power x आहे इथं 7 to the power x चा डेरिव्हेटिव्ह 7 to the power x न इथं जो असते त्याने log लागते म्हणजे log 7 कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला 7 टू दी पॉवरचा घेतला डोक्यावरचा नाही घेतला तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून त्याचा इफेक्ट होत नाही प्लस 7 टू दी पॉवर x हा वाला x चा डेरिव्हेटिव्ह 1 थोडासा विचार करसाल तर dy बाय dx बरोबर इथं 7 चा घात x आहे तो निघते कॉमन तर ह्या राहिला आणि log 7 राहिला प्लस ह्या बाहेर निघला म्हणजे इथं काहीच नाही म्हणजे 1 राहिला लवकर बोला इथं लिहायचं बाय द डेफिनेशन ऑफ इनव्हर्स फंक्शन लक्षात ठेवा मी काय सांगत आहो हे तिसऱ्यांदा स्टेप लिहत आहो एवढं तुम्ही लिहत राहायचं dx by dy is equal to 1 upon dy by dx तर dx upon dy is equal to 1 upon हे लिहायचं हो 7 to the power x log 7 plus 1 चलो बोलो एवढं जर झालं असन तर बा चौथं गणित पाहून घ्या चौथं गणित y is equal to x square plus log x y is equal to x square plus log x काही नाही लहान लहानशा टिकल्या इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं with respect to x मग एवढं जर झालं असन तर लक्षात ठेवा काय सांगत आहोत याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा dy by dx is equal to x वर्गचा डेरिव्हेटिव्ह 2x घात खाली उतरला डोक्यावर 1 न कमी म्हणजे 1 तो लिहिला जात नाही प्लस log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते x चा डेरिव्हेटिव्ह 1 एवढं आपलं झालं असन तर याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 तिरपा गुणाकार करा dy by dx क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतात हा इकडे गेला तर 2x वर्ग हा इकडे गेला तर 1 x एक x बस इथं लिहायचं बाय दी डेफिनेशन ऑफ इनव्हर्स फंक्शन तुम्हाला लिहायचं आहे ते नेहमी लक्षात बाय दी डेफिनेशन ऑफ इनव्हर्स फंक्शन dx upon dy is equal to 1 upon dy by dx dx upon dy is equal to 1 upon 2x square plus 1 upon x भागीला उलट गुणीला dx upon dy is equal to ह्या वर्त गेला तर x upon 2x square plus 1 हे झालं तुमचं कोणतरी बात चौथं लक्षात ठेवता चौथं पाचवं मी सांगून राहिलो लक्षात घ्या पाचवा काहीच दम नाही आहे मी जेवढ्या ताकदीनं बेसिक शिकवलं तर आता तर तुम्हाला जमलंच पाहिजे हेच नियम आहे तेच करायचं आहे फक्त इनव्हर्स म्हटलं तर dx upon dy उलट करून ठेवून द्यायचं तेवढं केलं तर आपल्याला अडचण नाहीये पहा मग ठीक आहे त्याच्यानंतर पाचवं y is equal to x log x पाचवा y is equal to x log काय रे याच्यात differentiate both side with respect to x dy by dx is equal to इथं दोन पदाचा गुणाकार आहे फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट माझ्या सोबत बोला पाठ झालं पाहिजे dy by dx is equal to हा x ह्या डेरिव्हेटिव्ह log चा आहे log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो x चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहिला जात नाही कारण त्याचा परिणाम होत नाही
प्लस लॉग x इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 ह्या पण लिहिल्या जात नाही. हा न ह्या कटला dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस लॉग x. इथं लिहायचं बाय दी डेफिनेशन ऑफ इनवर्स फंक्शन dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx आणि 1 अपॉन एवढं लिहायचं 1 प्लस लॉग x. ह्या झाला तुमचा पाचवा प्रश्न. एवढं जर झालं असेल तर मग पुढचा प्रश्न पहा तिसरा. पहा मित्रो, तिसरा क्वेश्चन सांगा तर हे त्याच्यापेक्षा सोपं आहे. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन अँड आल्सो फाइंड देअर व्हॅल्यू ॲट द पॉइंट इंडिकेटेड देम. काही टेन्शन नाही याचं. टेन्शन घेतलं तर बीपी वाढते. ते बीपी वाढवायचाच नाही, काही दमच नाही तर याले कुठं बीपी वाढवायचा आहे. पहा हे सरळ लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. इथं लिहून राहिलो डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज इक्वल टू पहा डेरिव्हेटिव्ह याचाही होईल, याचाही होईल, याचाही होईल. तर एक स्टेप लिहायची डेरिव्हेटिव्ह ऑफ शिकवलाय असं कंसात लिहायचं 2x³ + 3x असं. बाकी काही पाचच नाही. आपला डेरिव्हेटिव्ह ह्या 5 डोक्यावर आहे, खाली उतरते डोक्यावर 1 न कमी. हे शिकवलं. कोणाचा घेतला? घाताचा डेरिव्हेटिव्ह घेतला. x चा नाही घेतला तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 होते. दुसरा कोणता फंक्शन असता तर त्याचा इफेक्ट झाला असता. 1 चा इफेक्ट होत नाही म्हणून लिहिल्या जात नाही. कसा घेतला? 5 खाली उतरला डोक्यावर 1 न कमी म्हणजे 5 आहे तर येईल 4. तसंच इथं करायचं. या खाली उतरला 3 दोन्ही 6 x तिथं 3 आहे तर डोक्यावर 1 न कमी. x आहे तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 त्याचा परिणाम होत नाही. इथं 3x आहे 3 कॉन्स्टंट बाहेर निघते आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 तो लिहिला जात नाही. एका स्टेपचं गणित. आता त्यानं म्हटलं ऍट x इज इक्वल टू 1 तर इथं लिहायचं dy बाय dx असं. ठीक आहे. इथं लिहायचं बाय x इज इक्वल टू 1. का अर्थ होते? जिथं जिथं x दिसते त्याच्या ऐवजी 1 ठेवा बस, बाकी काही नाही. 5 गुणिला 1 चा घात 4 6 गुणिला 1 चा वर्ग. हे पहा x च्या ऐवजी 1 इथं x च्या ऐवजी 1. ह्या 3 जशानं तसा. 1 चा घात काही असला तरी 1च. 1 न काहीले गुणलं तर तेवढंच. 1 चा वर्ग 1 1 न 6 ले गुणलं तर तेवढंच. ह्या जशानं तसा. 6 आणि 3 9 9 आणि 5 14. बोला. थेस लिहायचं. एकदा पुन्हा लिहून राहिलो बाय द डेफिनेशन ऑफ इनव्हर्स फंक्शन. प्रॉब्लेम मध्ये इनव्हर्स दिसला तर बस एवढं करायचं आहे. dx अपॉन dy बरोबर 1 अपॉन dy बाय dx 1 अपॉन आहे ना. या dy बाय dx किती आला? 14. तर इथं लिहायचं 14. पहिलं गणित तुमचं झालं. चल बोल बा. दुसरं गणित पाहून घे. थेच कॅसेट वाजवत आहोत. नो चेंज. डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवा विथ रिस्पेक्ट टू काय रे बात x dy बाय dx इज इक्वल टू. आता समजायला पाहिजे याचा डेरिव्हेटिव्ह याचा आणि याचा. थोडंसं लिहून टाकायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर x प्लस 3x प्लस 2 dy बाय dx इज इक्वल टू e टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून लिहिल्या जात नाही. 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 बाहेर निघाला. x चा डेरिव्हेटिव्ह प्लस 2 म्हणजे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 झालं. इथं लिहायचं बाय द डेफिनेशन ऑफ इनव्हर्स फंक्शन. तुम्ही लिहा काय सांगत आहोत. dx अपॉन dy बरोबर 1 अपॉन dy बाय dx बरोबर 1 अपॉन e टू दी पॉवर x प्लस 3. हे झालं तुमचं काय रे बा दुसरा प्रॉब्लेम. थोडीशी स्पीड तर वाढवाच लागन
ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं काय सांगून राहिलो बा, त्यानं म्हटलं ऍट x इज इक्वल टू 0. तर बा थोडस पहिलेच किंमत भरली तर त्रास कमी होऊन जाते, इथंच भरून टाकायचं. dy बाय dx लक्षात ठेवा, ते लक्षात नाही राहिलं. इथं x इज इक्वल टू 0 तर e टू दी पॉवर 0 प्लस 3. ईचा कोणाचाही घात 0 असला ईचाच पाहिजे असं नाही आहे. जगातल्या कोणत्याही संख्येचा घात 0, पॉवर जर 0 असला तर त्याची व्हॅल्यू 1 असते. म्हणजे 1 प्लस 3 इक्वल टू 4. इथं लिहायचा आहे बाय द डेफिनेशन ऑफ इनव्हर्स फंक्शन. बस काय लिहायचं आहे बा, तर dx बाय dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx बरोबर 1 अपॉन, इथं 4 आला तर इथं भराचा 4. ह्या झाला तुमचा दुसरा प्रॉब्लेम. तिसरा प्रॉब्लेम पहा मित्रो, तिसरा प्रॉब्लेम सांगत आहोत. इथं पायसान तर log x क्यूब आहे, म्हणजे याले सोपं रूप देता येते. कसं देता येते, y इज इक्वल टू 3x स्क्वेअर. हा तशाना तसा. लॉग मध्ये जर व्हेरिएबलचा घात असला तर तो खाली उतरते, म्हणजे हा खाली उतरल, हा इथं आला म्हणजे काय ना 2 गुणिला 3 log x असं. चलो बोलो, एवढं जर समजला असन तर ठीक आहे. सरळ सरळ 3 दोन्ही किती होते 6. तर याले वाढवायचं नाही, डायरेक्ट असंच म्हणायचं 3 दोन्ही 6. लॉग मध्ये घात खाली उतर. सरळ इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. लहान लहानशे गणित आहे तो विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx इज इक्वल टू, या घात 3 आहे ना, या घात खाली उतरला म्हणजे बा 6x डोक्यावर 1 न कमी, प्लस हा 6 कॉन्स्टंट आहे बाहेर निघला. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता याले व्यवस्थित मांडा. dy बाय dx डोक्यावर 1 लिहिल्या जात नाही. 6 1 6 म्हणजे 6 भागीला x. ह्या झाला तुमचा तयार. इथं लिहायचा इनव्हर्स फंक्शन, म्हणजे बाय द डेफिनेशन ऑफ इनव्हर्स फंक्शन तुम्हाला लिहायचं आहे एवढं, dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. हे याले काही व्याचं कामच नाही आहे. 1 अपॉन 6x प्लस 6 भागीला x असं. हे तर जाऊ द्या. अजूनही आपल्याला सोपं रूप द्यायचं असलं तर इथंच देऊन टाका, डोक्याला ताप नाही. काय देऊन आहे बा, ऍट x इज इक्वल टू 1. तर इथं लिहायचं dy बाय dx. इथं दाखवायचा x इज इक्वल टू 1, म्हणजे जिथं जिथं x दिसते त्याच्याऐवजी 1 ठेवा. म्हणजे 6 गुणिला 1 अधिक 6 भागीला 1. 6 1 6. डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहिल्या जात नाही, म्हणजे हे झाले 12. हे झालं सोपं. इथं लिहायचं बाय द डेफिनेशन ऑफ इनव्हर्स फंक्शन dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx बरोबर 1 अपॉन याची किंमत आली 12, तर इथं लिहून टाकायची 12. हे झालं तुमचं तिसरं. सांगा पा समजत आहे का नाही. मन लावून कान चांगलं ऐका, कारण थोडीशी जेव्हा मी बेसिक शिकवलं ना तर एवढ्या ताकदीनं शिकवलं का मला स्पीडनं जाता आलं पाहिजे आहे ना, तर तुमच्या शिकण्याले शिकवण्याले मजा. आता मात्र समजलं पाहिजे. तुम्ही प्रॅक्टिस नसन केली तर काही खरं नाही. ह्यावाला इथं लक्षात घ्या. सरळ लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवायचं विथ रिस्पेक्ट टू x. आणि मी माझी सवय आहे, मी प्रॉब्लेम सोडून नाही शिकवत, सोडसाळ नाही करत. ए पासून तर झेड पर्यंत, म्हणून मला वेळ लागत. पूर्ण ए टू झेड प्रॉब्लेम शिकवतो बा. मग कसं सांगता येते, dy बाय dx बरोबर साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ असा करायचा बा, तर साइन ऑफ x मायनस 2 प्लस x वर्ग असं. dy बाय dx कोणालाही समजते, या डेरिव्हेटिव्ह यालेही लागन न यालेही लागन, फालतूच्या स्टेप नाही घ्यायच्या. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस,
त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. x चा डेरिव्हेटिव्ह 1 तो लिहिल्या जात नाही, आणि -2 म्हणजे कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे तो गेलास. प्लस x वर्गाचा डेरिव्हेटिव्ह 2x, भक्कम डाव सांगला. बोला ऍट का आहे बा x इज इक्वल टू 2 ठेवून द्या. dy बाय dx इथं लिहायचं x इज इक्वल टू 2 cos x च्या ऐवजी 2 ठेवायचे 2 प्लस 2 गुणिला इथं 2 म्हणजे बा cos 0 प्लस 4. डाव्या वर्गात शिकले cos 0 इज 1 प्लस 4 इज इक्वल टू 5. झालं. इथं लिहायचं बाय दी डेफिनेशन ऑफ इनवर्स फंक्शन dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. 1 अपॉन याची किंमत आली 5. हे झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3 पूर्ण झाला. क्वेश्चन 4 पाहून घ्या. एका क्षणात सांगत हाव, हे एवढा पसारा काही कामाचा नाही आहे. क्वेश्चन 4 पाहिजे सेट होते. लवकरात लवकर पहा, नंतर मिटवत बसू. क्वेश्चन 4 काय म्हटलं? इफ fx इज इक्वल टू, क्वेश्चन 4 इफ fx इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस x क्यूब. x क्यूब बरोबर पाहिजे रे बा, लिहिण्यात चुकते. x क्यूब प्लस x मायनस 2. फाइंड f इनवर्स 0. असं काही नाही हो. ह्या डॅश दिसला म्हणजे याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह. पहिले तर सरळ घासून टाकायचं सोल्युशन आहे ना. मी त्या दिवशी शिकवलं, कोणाले असं आवडते, कोणाले असं आवडते, कोणाले असं. दोघांचा अर्थ एकच होते. फंक्शन लिहा आता पहिले. fx इज इक्वल टू x क्यूब प्लस x मायनस 2. असं 3 आहे ह्या, आणि ह्या x आहे. differentiate both side with respect to x म्हणजे f dash x is equal to x cube. खाती नाही, खाली उतरते, डोक्यावर 1 न कमी. समजते? कोणाचा घेतला? घाताचा घेतला. x चा नाही घेतला तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून त्याचा परिणाम होत नाही. पुन्हा x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 2 कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेलास. आपल्याला आता समजायला पाहिजे. तर त्यानं विचारलं f इनवर्स 0. f इनवर्स आला, मात्र इथं x आहे, तर 0 आणायचं असेल तर सरळ आहे. x च्या ऐवजी किती ठेवा लागल? 0. ठेवल्याशिवाय तर येणार नाही. तर इथं लिहायचं पुट x इज इक्वल टू 0, f डॅश 0 इज इक्वल टू 3 गुणिला इथं x 0 ठेवायचा. 0 चा वर्ग 0 म्हणजे बा शून्यानं कायले गुणलं तर 0. 0 प्लस 1 इज इक्वल टू 1. या झाला चौथा. काय हो याच्यात लहान टिकले आहे? बोला. ठीक आहे. 5वा प्रश्न पहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इज इक्वल टू पाय बाय 2, आणि दुसरा देऊन आहे sec इनवर्स x प्लस cosec इनवर्स x इज इक्वल टू पाय बाय 2. माझं चांगलं कान देऊ नाही का? हे प्रूफ आहे. काय आहे बा? प्रूफ, सिद्धता म्हणतात याला. पुस्तकामध्ये पेज क्रमांक 21 वर एक प्रॉब्लेम दिला आहे. युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह दॅट sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इज इक्वल टू पाय बाय 2. सेम प्रॉब्लेम आहे. हे का दिलं बा? का तुम्ही जो प्रूफ देसाल तो जसा आम्ही दिलाय तसाच पाहिजे. म्हणून ज्यावेळेस प्रूफ द्यायचे असतात ना, तर पुस्तकात जशी मांडणी असली त्याच प्रकारे द्या. कठीण गिठीण नाही राहत. एखादा एक स्टँडर्ड सेंटेन्स राहते, बस तेवढं पाहायला. मात्र आपल्या मनानं काही लिहायचं नाही, मार्कच नाही टाकत. त्यांना पुस्तकात सारखंच पाहिजे. म्हणून कोणी काही सांगते कसं नाही लिहायचं. हे जे मॉडेल आहे ना, त्या मॉडेलनुसार लिहायचं.
बस एवढी काळजी करा. पण मी तुम्हाला शिकवतो, दम काहीच नाही. काना मात्रा विलांटी सहित सांगतो, असं काऊन होते तसं काऊन. ठीक आहे, जे पुस्तकात नाही आहे वर्णन करून तेही सांगतो, त्याच्याशिवाय समजत नाही. पहिला तर माझा मुद्दा आहे बा, तर युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूफ असा आहे. तर आपण काय करायचं बा, याने नाव द्यायचं. समजते का? काय नाव द्यायचं बा, तर फक्त एवढं आपण y बरोबरच म्हणतो ना, तर तेच द्यायचं आहे सोल्युशन. y न लिहिता लिहायचं fx बरोबर tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x. हे डावी बाजू LHS लिहिली. मनात आलं पाहिजे का हो सर y का नाही घेतला, fx का नाही? अरे बा, y बरोबर फंक्शन असते, y बरोबर fx. नेहमी आपण y बरोबर जसं log x लिहिलं तर हे log x फंक्शन आहे. ठीक आहे, आता इथं ऑलरेडी फंक्शन देऊन आहे आणि म्हणून फंक्शन देऊन आहे म्हणून आपण तो fx न दाखवला. प्रत्येक गोष्टीची मी कारण सांगत जाईल, असं आहे. ठीक आहे, आता मला लक्षात ठेवा माझं काय म्हणणं आहे. आपण नेहमी डेरिव्हेटिव्ह घेतो ना, याचाही डेरिव्हेटिव्ह इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होते रे बा, f डॅश x. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह शिकवला, कान देऊ नाही का, 1/1 प्लस टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस इथं जो असन त्याचा वर्ग लिहायला, पुन्हा त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते, कारण टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस असा आहे. इथं जो असन त्याचा वर्ग असा आहे. पुन्हा x पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, x डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून आपण लिहत नाही. मायनस कॉट इनवर्सचा इथं प्लस आहे, हा प्लस. कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह -1 म्हणून हा मायनस होते 1/1 प्लस इथं जो असेल त्याचा वर्ग, पुन्हा त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घेतल्या जाते, हे मी शिकवलं. आता पहा, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, म्हणजे बा प्लस मायनस तो झाला 0. f डॅश x इज इक्वल टू आला 0. सांग बाबा, एवढं तुले समजलं का? आता मला म्हणणं काय बा, f डॅशचा अर्थ म्हणजे या फंक्शनचा घेतलेला, या क्लिअर डोळ्यानं दिसते का fx हे फंक्शन आहे, याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं ते 0 आलं. अरे बा, लहान आपण किती दिवसापासून शिकत आहोत का जेव्हा जेव्हा कोणाचाही डेरिव्हेटिव्ह 0 आला, कोणाचा डेरिव्हेटिव्ह 0 येते रे, सांग बरं कोणाचा येते? 100 म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. दुसरा कोणाचाच डेरिव्हेटिव्ह 0 नाहीये. मग ते 100 असो, 50 असो, 10 असो, 1000 असो का किती असो, प्लस असो, मायनस असो, फ्रॅक्शन असो, पॉइंट मध्ये असो, कॉन्स्टंट असला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे डोक्यामध्ये आलं पाहिजे का या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 आला, याचा अर्थ या फंक्शन 100% काय असला पाहिजे रे, तर कॉन्स्टंट असला पाहिजे. काय असला पाहिजे? कॉन्स्टंट. पहा, जिथं शिकवायचं आहे तिथं मी स्पीड स्वतः स्लो करून टाक, जे सोपं आहे तिथं वाढवायची. बोला, म्हणजे निष्कर्ष काय निघला रे बा, का fx नावाचा फंक्शन हा 100% कॉन्स्टंट आहे. म्हणून इथं लिहायचं fx इज ए कॉन्स्टंट फंक्शन, इज ए कॉन्स्टंट फंक्शन. बोल बाय, हे समजलं का? मग एवढं जर समजलं असं तर बा कॉन्स्टंट फंक्शन आहे, तर बा कॉन्स्टंट एक तर k न दाखवते, नाही तर c न दाखवते. म्हणून मी इथं लिहून राहिलो का fx इज इक्वल टू c. हे त्याचं कारण आहे. बोल बा, याले आठवणीनं नंबर देऊन टाकायचा. एवढा नंबर देताना लक्षात ठेवा, प्रॉब्लेमले नंबर 1 द्यायचा, याने नंबर 2 द्यायचा. बोल बा, आता या डोक्यात आलं पाहिजे का बा x च्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी
मग ते 1 ठेव, 10 ठेव, 100 ठेव, 1000 ठेव, 500 ठेव, 50,000 ठेव, 50 लाख ठेव. इथं x ची किंमत जवळ कॉन्स्टंट आहे ना, जवळ आहे ना, काही असो पण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो 0 येईल. म्हणजे x हा फंक्शन काय राहील बा, कॉन्स्टंट. कारण काय बा, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो 0 आला आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येते त्याले कॉन्स्टंट म्हणते. म्हणजे बा लक्षात ठेवा, अर्थ या झाला फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x च्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी हा fx नावाचा फंक्शन कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. तरच त्याचा डेरिव्हेटिव्ह घेसाल तेव्हा तो 0 येईल. तुझ्या मनात येईल ते x च्या ऐवजी ठेव, मात्र त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बा, 0 येईल. कारण तो फंक्शनच काय आहे, तर कॉन्स्टंट आहे. आणि तुम्ही शिकले का बा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बा, 0 असतो. आणि म्हणून प्रत्येक वाक्याला सेन्स असते का बा, लक्षात ठेवा. तर मग इथं तुले कसं लिहिता येते, एवढं बारकाईनं का सांगत आहोत, पेपरात लिहायचं आहे का बा, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x, समजते, fx मस्ट बी कॉन्स्टंट. x ची कोणतीही व्हॅल्यू घ्या तो कॉन्स्टंटच राहील, व्हेरिएबल तो फंक्शन होणार नाही. बोल, मग इथं लिहायचं फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x, कॉमा करायचा. बोल बा, fx मस्ट बी कॉन्स्टंट. fx मस्ट बी कॉन्स्टंट म्हणजे सी न दाखवायचं असं आहे. बसला का डोक्यात? आता मी पुढं सांगतो. हा, फॉर कन्व्हिनियंट, कन्व्हिनियंटचा अर्थ सोयीस्कर, आपल्या सोयीनुसार. बोला, समजते का? सो कन्व्हिनियंटली, सो conveniently we choose x is equal to 0. असं थांबा, कोणती व्हॅल्यू घेतली तेव्हा कॉन्स्टंट येते. म्हणून मी एक आहे ना बा सोपी साधी व्हॅल्यू निवडली. कोणती निवडली बा, 0, कारण 0 कॉन्स्टंट आहे. बोला, तर मग लक्षात घ्या का बा मी घेतलं x इज इक्वल टू 0. का रे बा 1 नाही घेताय, 2 नाही घेताय, तुमच्या मनात आलं का हो सर 100 काऊन नाही घेत, 500 काऊन नाही. जेव्हा x ची कोणती व्हॅल्यू चालते तेव्हा 0च काय आपल्या मनात आलं पाहिजे. ह्याले शिकणं म्हणते. तर बा लक्षात ठेवा, माझी गोष्ट आहे का, इथं का देऊ नये रे बा, पाय बाय. आणि फंक्शन कोणतं आहे, टॅन आणि कॉट. तर मग आपल्याला 10व्या वर्गामध्ये चार्ट झाला साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉटचा असा दिला होता बा. साइन कॉस टॅन असा, कोसेक सेक कॉट असं. इथं 0 आहे, इथं 30 वगैरे, इथं 45 असं होतं आहे. निवड कशी करायची ते शिकवत का बा. हे व्हॅल्यू कोणती आपल्याला सोयीस्कर, शब्द वापरला कन्व्हिनियंट. तर बा ज्याच्यामध्ये हा 0 घेतला तर बा 0 घेतल्यामुळं या टॅनची किंमत, टॅन 0 म्हणजे किती येते आणि कॉट 0 म्हणजे किती येते. तर या चार्ट मध्ये कॉट 0 ची किंमत पाहिजे आणि टॅन 0 ची पण पाहिजे. ते जर नसन तर तुम्ही व्याख्या नाही, म्हणजे बा याच्यामध्ये आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, 0. नाही समजलं मी दाखवूनच देतो. हा, काय रे बाबा, टॅन 0 म्हणजे काय होते, टॅन 0 असं आहे. आता दुसरा कोणता आहे बा, कॉट. कॉट तर बा लक्षात ठेवा, 45 त्याच्यानंतर 60 आणि त्याच्यानंतर 90. तर बा ह्या कॉट आहे. सांगा हो, कॉट 90 म्हणजे काय होते रे, कॉट 90 म्हणजे कॉस 90 अपॉन साइन 90.
कॉस 90 झिरो, साइन 90 इज 1, झिरोले काय नाही भागलं तर झिरो. म्हणजे कॉस 90 ची किंमत झिरो. मला काय म्हणायचं होतं का बा हे पाय टॅन झिरोची किंमत झिरो या चार्ट मध्ये आहे. कॉट 90 ची किंमत पण झिरो आहे. म्हणजे अशी किंमत चूज करा, निवडा का बा ह्या व्हॅल्यूज या डब्यामध्ये असल्या पाहिजे. हे पहा झिरो इथंही आहे, इथं आहे. त्याचा अँगल कोणता येते त्याले महत्व नाही, त्याच्याकडे नाही पाहायचं, पण हे असलं पाहिजे तशी निवडायची आहे. हे बारकावून लक्षात ठेव. अळमधळम नाही निवडायचं, नाही तर तुम्ही चुकसाल. तुम्ही म्हणसाल 1 घेतो 2 घेतो, तसं नाही आहे ना. दोघालेही निवड करताना ह्या झिरो घेतला तर इथं झिरो कोठं तरी कोण्यातरी व्हॅल्यू अँगलची व्हॅल्यू झिरो असली पाहिजे दोघांसाठी. तर याच्यात सापडते झिरो म्हणून मी निवडला झिरो. हे पुस्तकानं नाही सांगलं मग असं निवडा म्हणून लक्षात ठेवा. म्हणून मी चूज केला x इज इक्वल टू झिरो. आता हे आहे ना, या x ची किंमत इथं भरा. तर इथं लिहायचं पुटिंग इनटू, इथं भरलं तर f ऑफ झिरो इज इक्वल टू c आला. बोला याले नंबर द्यायचा 3. मी सांगतो तसं ऐका, बाहेर परफेक्ट सांगत हा. बोला आता काय करायचं, हा जो इक्वेशन आहे 1, तर इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन आहे ना 1 असं. ह्या x ची किंमत कन्फर्म झाली झिरो. इथंही भराची, इथंही भराची, इथंही भराची. म्हणजे बा f ऑफ झिरो असं टॅन इनवर्स झिरो प्लस कॉट इनवर्स झिरो. f ऑफ झिरो बरोबर टॅन इनवर्स झिरो. आता मी ट्रेनिंग देतो. टॅन इनवर्स झिरो, तर ह्या टॅन इनवर्स झिरोचा मिनिंग माहित आहे, चांगल्याने माहित नाही है ना. कोणाचे इनवर्स दिसला तर त्याचा मिनिंग कसा काढायचा है ना. प्रश्न मनाले विचारायचा का बाई हे इनवर्स काही पाहायचं नाही, मनाले प्रश्न कसा विचार. टॅनची किंमत झिरो कवा राहते, जेव्हा त्याचा कोण झिरोचा राहते. ह्या आहे त्या इनवर्सचा अर्थ. मी असं लिहिलं असतं ना कॉट इनवर्स झिरो, तर मनाले प्रश्न विचारायचा का बा कॉट ची किंमत झिरो कवा राहते, जेव्हा त्याचा कोण π/2 चा राहते. हे मिनिंग आहे कॉट इनवर्सचं. तो कोणाचा इनवर्स आहे ते नाही. इथं पाहायचं याले प्रश्न विचारायचा का कॉट ची किंमत झिरो कवा राहते, जेव्हा त्याचा कोण कितीचा राहते π/2 चा. तर बा ह्या टॅनची किंमत झिरो कवा राहते, जेव्हा त्याचा कोण झिरोचा राहते. कॉटची किंमत झिरो कवा राहते, जेव्हा त्याची कोण कितीचा राहते π/2 चा राहते. आता एवढं जर झालं असेल ना, तर मी तुम्हाला गंमत शिकवणार आहोत. तुम्ही मनसान कसं काय पटलं पा, थोडस अजून लक्ष द्या. हा बरोबर लक्ष द्या. म्हणजे किती आलं रे, f ऑफ झिरो इज इक्वल टू आला π/2. मी मैदानात लिहून राहिलो इथं f ऑफ झिरो इज इक्वल टू π/2 असं. बोल बा ठीक आहे. आता पाय का बा इक्वेशन 3 काय सांगते का बा f ऑफ झिरो ची नाव काय c, तर याच्या ऐवजी c भरायचं π/2. स्पष्ट लिहायचं फ्रॉम 3 असं. याच्या ऐवजी सी. पण सी कोणाचं नाव आहे, f ऑफ x. कोण सांगलं इक्वेशन 2 न असं सिस्टमॅटिक करायचं. इकडं लिहून राहिलो सी च्या ऐवजी fx लिहायचं. fx मी वरतच लिहून देतो हा. f ऑफ झिरो इज इक्वल टू π/2 हे आलं. तर बा π/2 f ऑफ झिरो कोणाची किंमत आहे बा, हे पहा इक्वेशन 3 सांगते का c म्हणजे f ऑफ झिरो. बोला समजते का नाही समजलं, हे मिटून टाका पहिले म्हणजे डोक्यात बरोबर आहे. हे पाय f ऑफ झिरो बरोबर π/2 इथं लिहिलं.
आता पाय का बा एफ ऑफ 0 बरोबर कोण आहे बा सी. कोण सांगते इक्वेशन 3. तर याच्या ऐवजी सी लिहायचा पाय बाय इथं लिहायचं फ्रॉम 3 कारणासहित द्या. आता 2 सांगते का सी म्हणजेच कोण आहे बा एफ ऑफ एक्स. तर याच्या ऐवजी लिहायचं एफ ऑफ एक्स असं. ठीक आहे. तर इथं कोणापासून सांगलं तर इथं लिहायचं फ्रॉम 2 असं. आणि एफ एक्स म्हणजे कोण आहे तर इथं लिहिला ना आपण लेट एफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स. कोण सांगलं बा तर 1 न सांगलं. तर एफ एक्सच्या ऐवजी हे लिहायचं टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स. हे जशानं तसं. कुठून लिहिलं पा तर फ्रॉम 1. अशा पद्धतीनं हे सिद्ध झालं. असं आहे बा. पटलं का नाही. क्वालिटीचं सांगलं राजा समजलं असं तर बा दुसरा पाय. ठीक आहे. पाय मग दुसरा प्रश्न हे मिटवतो आता. आता फक्त एवढं लक्षात घ्या का बा हे 3 एक सोडवून दिलं आहे. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. पेज क्रमांक 21. चांगला करा. सेम कॉपी मारायची आहे. हेच आता याले पा हे आहे ना नुसती कॉपी करायची बस. आता पा इथं याचं प्रूफ सांगत. प्रूफ तुम्ही गंमत पहा कोणतंही घ्यायच्या तर ती गायपैकी नुसती कॉपी. एक समजला तर सर्व लिहिता येते. लेट हे पाहिजे बिलकुल कॉपी. काऊन असं करत आहो का तुमच्या डोक्यात आलं पाहिजे का बा एक जर अभ्यास केला ना तर तिघाची कॉपी करता येईल. कोसेक इनवर्स असं. नंतर लिहिलं आपण डिफरन्शिएट बोथ साइड. पाय मी जशानं तशी कॉपी करत हाव याच्यासाठी का तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ डॅश एक्स इज इक्वल टू सेक इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. हे जर पाठ नसेल तर फिटले. ह्या वाला इथं लिहायचा अंडर रूट मध्ये याचा वर्ग मायनस 1 असं लक्षात ठेवा. कारण इथं नेहमी एक्स येईल असं नाही आहे. लक्षात ठेवा. कोसेकचं मायनस 1 फक्त मायनस लिहायचा आणि सूत्र असंच लिहायचं आहे एक्स स्क्वेअर मायनस 1. मग आता आपल्या डोक्यात आलं पाहिजे बा एफ डॅश एक्स हा प्लस आहे हा मायनस आहे म्हणजे 0. पाहून घ्या सेम कॉपी. हेच लिहायचा एफ एक्स इज ए कॉन्स्टंट फंक्शन. या आहे ना या पदाचा डेरिव्हेटिव्ह 0 आला म्हणून एफ एक्स इज ए कॉन्स्टंट फंक्शन. पा कॉपी करत आहो मी कॉन्स्टंट फंक्शन असं. ठीक आहे. हा कॉन्स्टंट फंक्शन आहे म्हटलं तर एफ एक्स काय असला पाहिजे कॉन्स्टंट. इथं लिहायचा एफ एक्स बरोबर सी. पहिला प्रश्न आहे ना प्रॉब्लेमले नंबर 1 तिथंच नंबर द्यायचे आहे नंबर 2 असं. हेच वाक्य लिहायचं आहे फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. बिलकुल कॉपी करायची आहे फॉर एनी. म्हणून हा चांगलं पाठ करून टाका फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स असं. एफ एक्स मस्ट बी सी. एफ एक्स must be C. So conveniently we choose. आता मात्र लक्षात ठेवा इथं x इज इक्वल टू 0 मी म्हटलं होतं. असं निवडा का आपल्या ते 10व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये जे ट्रिग्नॉमेट्री मध्ये दिलेलं आहे दोघांच्याही व्हॅल्यू सापडल्या पाहिजे. तुम्ही वैशिष्ट्य सांगतो का बा सेक माणसांना सेक आणि कोसेक तुम्ही 0 आहे ना 30 45 60 आणि 90 म्हणजे पाय बाय 2 याच्या जर किमत्या पायसांना सेक आणि कोसेकच्या तर कुठंच 0 नाही भेटत. हे वैशिष्ट्य आहे.
दुसऱ्या काही व्हॅल्यू भेटल, पण इथं तुम्ही सेक 0 0 0 0 0 इथं तुम्ही सेकची कोसेकची व्हॅल्यू 0 सापडत नाही, म्हणून 0 नाही घेता येणार. दोघांच्याही व्हॅल्यू या डब्यात सापडल्या पाहिजे, तेच निवडा. त्याचा अँगल कोणता आहे ते नका, ठीक आहे, हे त्याची बारका. मात्र सेक आणि कोसेक साठी एक वैशिष्ट्य आहे का बा याची व्हॅल्यू 1 भेटते, हे लक्षात ठेवा. काय भेटते? 1 भेटते. कुठं भेटते बा? तर त्याच अँगल वर भेटते, बाकी काहीच नाही, है ना. सेक 0 इज 1, ठीक आहे, आणि कोसेक 90 इज 1, आणि म्हणून चूज x इज इक्वल टू 1, हे त्याचं कारण आहे. नाही तर जुळणार नाही. काऊन आलं, कसं आलं, असंच करत राहायचं आणि काही डायरेक्ट सांगून टाकते. आणि आपण काय करू बा, x बरोबर 1 घेऊ, पण काऊन घेऊ ते म्हणाले, जे डोक्याला त्रास देते ते त्याचं कारण सांगत. समजलं? ज्या दोघांच्या व्हॅल्यू या डब्यात सापडल ना, ते चूज करा, तरच सुटल. पुटिंग इन इक्वेशन 2, पाय मी कॉपी करत आहो, इथं लिहून राहिलो पुटिंग इन इक्वेशन 2 असं. पाय मग आता मग बरोबर तुले जुळलं, ठीक आहे. इथं ठेवलं तर काय होते, इथं एक्सच्या ऐवजी 1 ठेवा, बरोबर सी आलं. पटकन त्याले नंबर देऊन टाका 3 असं. एवढं जर झालं असं तर हेच लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1, फ्रॉम इक्वेशन 1. हे पहा एफ, ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू किती घेतली रे आपण? 1, तर इथं भरायची 1 बरोबर सेक इनवर्स 1 प्लस कोसेक इनवर्स 1. मी सांगलं का जेव्हा इनवर्स दिसन तर मनाले प्रश्न विचारा. कसा प्रश्न विचारायचा बा? तर बा सेकची व्हॅल्यू 1 केव्हा असते? जेव्हा त्याचा कोन 0 चा असतो, तर उत्तर भेटल. प्लस इनवर्स दिसला तर प्रश्न विचारा आपल्या मनाला, कोसेकची व्हॅल्यू 1 केव्हा असते? जेव्हा त्याचा अँगल π/2 चा असतो, म्हणजे f(1 = 0 + π/2 म्हणजे π/2. चल बोल बा, हे इथपर्यंत आलं. एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा. आता काय करायचं बा, तर ह्या जो f(1) आहे हे पा 3 नंबर सांगते. ह्या f(1) च्या ऐवजी भराचं π/2. तर इथं लिहायचं पुटिंग इन 3 असं. दिसला का? असा राऊंडही मारून देतो. तर या f(1) च्या ऐवजी π/2 इथं लिहित आहोत, म्हणजे π/2 = c असं. पण c चं नाव काय आहे पहा, f(x). कोण सांगते? 2 सांगते. तर इथं लिहायचं पुटिंग इन 2. सिस्टमॅटिक लिहा, हे बरोबर मी वर चाललो. तर मग f(x) = π/2 असं. पण एक नंबर सांगते का f(x) चं नाव काय आहे? सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स. तर बा हे आता इथं ठेवायचं. तर इथं लिहायचं पुटिंग इन 1. दोन्ही याच्यात थेस करायचं आहे, म्हणजे बा सेक इनवर्स इथं f(x) च्या ऐवजी π/2 इथं ठेवायचा, म्हणजे π/2 = सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स. याले व्यवस्थित लिहा, सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x = π/2. आणि शेवटी एक शब्द लिहायचा, हेन्स प्रूफ. असं लिहायचं पहा. आवडला का नाही आवडला? आवडला असेल तर मग पुढचा प्रश्न पहा, क्वेश्चन नंबर 6. पहा मित्रो, पुन्हा टिकल्या सुरू झाल्या. काही दम नाही या प्रॉब्लेम मध्ये, मजाक नाही, खरं सांग. कसं लिहायचं? सोल्युशन लेट y = tan इनवर्स log x असं.
इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x dy by dx is equal to tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 प्लस इथं जो असन त्याचा वर्ग असा. समजते? एक शब्द लिहू ना का फरक पडते. इथं घेतलं तर इथं लिहा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स असं लिहायचं लॉग एक्स. मग आपली कॅसेट चालू करायची dy बाय टॅन इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस इथं जे असन त्याचा वर्ग. कोणाचा घेतला? टॅन इनवर्सचा घेतला. आतल्याचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असं. बोल बा. म्हणजे बा dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस log x होल स्क्वेअर. log x चा डेरिव्हेटिव्ह log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागू नाही ते तर लिहास लागते त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते असं आहे बा. x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून आपण लिहत नाही. एवढं जर झालं असन तर फक्त एवढंच करायचं आहे. याले व्यवस्थित मांडायचं आहे. तर बा dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन हा x लिहायचा असा ब्रॅकेट 1 प्लस log x आणि ह्या झाला होल स्क्वेअर. बोल बा. एवढं जर झालं असन तर बा मी दुसरा प्रश्न सांगत आहो. इथूनच जागा वाचली तर तिसरा टाकून देऊ. या वाला दुसरा असा. तर बा लक्षात ठेवा कसं लिहायचं सोल्युशन. लेट y इक्वल टू कोसेक इनवर्स ठीक आहे e टू दी पॉवर मायनस x. काही घेऊ नका काही लिहून असलं तुमच्यापाशी फॉर्म्युले पाठ पाहिजे आणि त्याचं खरं मिनिंग माहित झालं काहीच पा नाही लागत. पाय मग मी तुला सांगतो इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. बस हेच लिहायचं विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to derivative of cosec inverse e to the power minus x असं आहे. पाय माझं काय म्हणणं आहे बा का dy by dx is equal to बस एवढं लक्षात ठेवा कोसेक इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन असं आहे. इथं जे असन ते तर लिहास इंटू अंडर रूट याचा वर्ग इथं जो असन त्याचा वर्ग मायनस 1 हे आहे ओरिजिनल मिनिंग. तर बा ह्याचा वर्ग असा मायनस 1 हे नाही पाहिलं म्या काय ते. मला एवढं माहित आहे का कोसेक इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन त्याले जे लागू नाही ते लिहा इंटू अंडर रूट मध्ये त्याचा वर्ग मायनस 1. बस हे ज्याले माहित त्याचं सांगलं. हे सत्य आहे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. तर तुमचा डेरिव्हेटिव्ह धावते आणि हेच कोणी सांगत नाही. आता पाय मी काय सांगतो. कोणाचा घेतला? कोसेक इनवर्सचा घेतला. अंदरच्याचा नाही घेतला. तुम्ही कबूल करताल का हो सर कोसेक इनवर्सचा घेतला. याचा कुठं घेतला तर त्याचा पण घ्या लागते. पहिल्या दिवसापासून मी सांगत आहो. माझं खोटं असतं तर आता सेट झालं नसतं. ठीक आहे. हेच माहित नाही म्हणून पोरं ओरडते. आता पाय पा dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन पाय मग काय सांगत आहे e टू दी पॉवर मायनस x आहे ना. या असा लिहिला रे बा असा लिहिला. घाताचा घात गुणाकारात जाते. माझ्या गुरुनं सांगलं मले. पॉवर टू दी पॉवर आहे ना मल्टिप्लिकेशन होते. इंडेक्स रूल्स ऑफ इंडेक्स घातांकाचे नियम 3 2 6 तर ह्या इथं जाईल तर e टू दी पॉवर मायनस 2x असं मायनस 1 असं झालं पा. आता टेन्शन नाही घ्यायचं. आपल्या जो एकच मंत्र आहे e टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर
कोणाचा घेतला, ई टू दी पॉवरचा घेतला, या डोक्यावरच्याचा नाही घेतला, तर हा मायनस आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 असा चिन्ह तर लिहास लागल, x चा डेरिव्हेटिव्ह 1 असा आहे. बोल पटलं, सब घेतला. आता मग आता dy बाय dx इज इक्वल टू मायनस मायनस प्लस या राहिला असा. जमलं का नाही? एवढं जर झालं असं तर भक्कम सोपं करणार आहोत. ई टू दी पॉवर मायनस एक मन लावून ऐक. आहे ना, तुम्ही लहानपणी शिकले, हा मायनस आहे, याने खाली केलं तर प्लस होते, म्हणजे 1 अपॉन ई टू दी पॉवर 2x मायनस 1. ठीक आहे बा, याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन शिकले असाल तुम्ही, शिकले का नाही शिकले? बिलकुल शिकले. या इकडं जाईल, या इकडं जाईल, या दोघाचा गुणाकार dy बाय dx इज इक्वल टू ई टू दी पॉवर मायनस x ई टू दी पॉवर मायनस x अंडर रूट. या इकडं गेला 1 मायनस, या इकडं गेला ई टू दी पॉवर 2x अपॉन ई टू दी पॉवर 2x. जमलं? एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा, मी अजून याले सोपं रूप देतोय, इकडं लिहून राहिलो. मन लावून ऐकायचं आहे ना. या अंडर रूट ची फोड करतो. लहानपणी शिकलो रे बा, a अपॉन b इज इक्वल टू अंडर रूट a अपॉन अंडर रूट. नियमही सांगत आहो. पाय मग इथं dy बाय dx इज इक्वल टू असं ई टू दी पॉवर मायनस x याले तर हातही नाही लावला, जशानं तसा. इथंही का करणार आहोत तर तुम्हाला माहीतच आहे का सर फोड करणार आहे. तर ह्यावर चाललं करत आहो, असं करत आहो 1 मायनस ई टू दी पॉवर 2x अपॉन अंडर रूट ई टू दी पॉवर 2x. हे इथं चांगलं घाताचा घात गुणाकारात जाते. तर मी आता याले पुन्हा थेस मंत्र लावत हाव का ई टू दी पॉवर मायनस x ई टू दी पॉवर मायनस x इंटू अंडर रूट 1 मायनस ई टू दी पॉवर 2x. ह्यावाला पाय कसा मांडतो, ई टू दी पॉवर x न याचा वर्ग. घाताचा घात गुणाकारात जाते, म्हणून मला मांडता येते वर्ग न वर्गमूळ, स्क्वेअर न स्क्वेअर रूट कटला, आणि म्हणून मला मांडता येते dy बाय dx इज इक्वल टू ई टू दी पॉवर ह्या मायनस x ई टू दी पॉवर मायनस x अंडर रूट 1 मायनस ई टू दी पॉवर 2x, आणि भाग स्क्वेअर न स्क्वेअर रूट कटला ई टू दी पॉवर x. भागिले उलट गुणिले या वर्त जाऊन बसाल, म्हणजे बा dy बाय dx इज इक्वल टू ई टू दी पॉवर मायनस x या वर्त गेला ई टू दी पॉवर मायनस x अंडर रूट 1 मायनस ई टू दी पॉवर 2x. यानं या बिलकुल डिक्टो सारखा आहे म्हणून कटला. dy बाय dx इज इक्वल टू ई टू दी पॉवर x अपॉन अंडर रूट 1 मायनस ई टू दी पॉवर 2x. याच्या नंतर हे गणित सुटतच नाही. एवढं सिंप्लिफिकेशन तुम्हाला करा लागेल. याच्यानंतर तिसरा पहा मग क्वेश्चन तिसरा सांगत कॉट इनवर्स x क्यूब. काही टेन्शन घ्यायचं कामच नाही. याले लेट y इज इक्वल टू लिहायचं कॉट इनवर्स x क्यूब. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. dy by dx is equal to derivative of cot inverse x cube. बस एवढं लक्षात झालं तर आपल्याला फॉर्म्युला पाठ पाहिजे. बस काय फॉर्म्युला आहे बा? कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह होते -1 अपॉन मन लावून आहे का dy बाय dx -1 अपॉन 1 प्लस इथं जे असन त्याचा वर्ग. डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला? कॉट इनवर्सचा. याचा घेतला नाही, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह याचा x क्यूब असं. dy बाय dx इज इक्वल टू -1 अपॉन 1 प्लस 3 दोन्ही 6. लवकर बोला. ठीक आहे, माहितच आहे आता घात खाली उतरते, डोक्यावर 1 न कमी राहते.
असं x चा डेरिव्हेटिव्ह x म्हणून लिहिल्या जात नाही. म्हणजे बा dy बाय dx इज इक्वल टू हा इथं आला तर -3x² अपॉन 1 प्लस x टू दी पॉवर 6 हे तुमचं उत्तर. चल बोल बा पाय कॉट इनवर्स 4 टू दी पॉवर x इथं लिहायचं लेट y इज इक्वल टू कॉट इनवर्स 4 टू दी पॉवर x असं. पटकन लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x dy by dx is equal to derivative of cot inverse 4 to the power x. cot inverse चा डेरिव्हेटिव्ह सांगा हो. dy by cot inverse चा डेरिव्हेटिव्ह -1 upon 1 प्लस इथं जो असन त्याचा वर्ग. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? कॉट इनवर्सचा. याचा नाही घेतला तर याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 टू दी पॉवर x. बस असं करायचं आहे बा. dy बाय dx इज इक्वल टू -1 अपॉन 1 प्लस घाताचा घात गुणाकारात जाते म्हणजे 4 टू दी पॉवर आहे ना 2x असं. a टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह a टू दी पॉवर x into log a 4 टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह 4 टू दी पॉवर x इथं जो लागून आहे त्याने लावाचा log. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? 4 टू दी पॉवरचा. वरच्या x चा नाही घेतला. हे ठीक आहे का? x चा डेरिव्हेटिव्ह 1 होते आणि त्याचा परिणाम होत नाही. मात्र दुसरं काही असतं तर घ्यास लागलं असतं तरच तुमचं बरोबर. मग आता एवढं जर झालं असेल तर एवढं एवढं बस हे लिहायचं आहे dy बाय dx आहे ना. ह्या इकडं आला म्हणजे -4 टू दी पॉवर x into log 4 अपॉन 1 प्लस 4 टू दी पॉवर 2x. हे झालं तुमचं चौथं. आता पाहून घ्या पाचवं. इथंच फिट करून टाकू. पाचवं काय बा? पाचवं tan इनवर्स √x. एकदम सोपं फंक्शन आहे. काही टेन्शन घेण्याचं काम नाही. हे तर तुम्हाला आता सहज जमते हो. लेट y इज इक्वल टू tan इनवर्स √x dy बाय dx इज tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस इथं जो असन त्याचा वर्ग. कोणाचा घेतला? tan इनवर्सचा. या अंडररूटचा नाही घेतला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ √x. बस एवढं करा. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस वर्गन वर्गमूळ कटला असं. अंडररूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडररूट त्याच्यात जे असन ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. x चा डेरिव्हेटिव्ह 1. एवढं जर झालं असन तर dy बाय dx इज इक्वल टू बस याले व्यवस्थित मांडायचं आहे. काय व्यवस्थित मांडणार आहे? 2 √x into 1 प्लस x. ह्या झाला तुमचा पाचवा. सहावा पाहून घ्या. पहा मित्रो महत्वाचं फंक्शन आहे. इथं लिहून राहिलो मी लेट y इज इक्वल टू साइन इनवर्स √1 प्लस x² अपॉन 2 असं. dy बाय dx डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x असं. dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स √1 प्लस x² बाय 2 असं. एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा आपण काय शिकलो बा. तर dy बाय dx इज साइन इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन समजते √ आहे ना. काय शिकलो बा तर बा लक्षात ठेवायचं साइन इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन √1 मायनस x². म्हणजे इथं जो असन त्याचा वर्ग असं लक्षात ठेवा. असं
साइन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस इथं जे असन त्याचा वर्ग, तर याचा वर्ग करायचा असा. बोल पहा. आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, साइन इनव्हर्सचा. आतल्याचा घेतला का नाही, तर इथं लिहायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 1 प्लस x स्क्वेअर अपॉन 2. मन लावून ऐक जा. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस वर्ग न वर्गमूळ स्क्वेअर न स्क्वेअर रूट कटला, फक्त एवढा राहिला 1 प्लस x स्क्वेअर अपॉन 2 असं. इथं बाय अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट. आतलं जे आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस x स्क्वेअर बाय 2 असं. एवढं जर झालं असेल तर ह्या वाला मन लावून ऐकायचा. ह्या आहे का नाही, याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. ह्या इकडं जाईन, ह्या इकडं जाईन, या दोघाचा गुणाकार. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन असं. या इकडं गेला तर 2 मायनस, या मायनस न गुणलं तर -1 मायनस x स्क्वेअर अपॉन 2 1 2 असा. आता इथं पाय ह्या जशानं तसा 1 अपॉन 2 अंडर रूट 1 प्लस x स्क्वेअर बाय 2 असं. इथून डिनॉमिनेटर मधून 2 बाहेर निघते म्हणजे 1 बाय 2 असा. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x वर्गचा डेरिव्हेटिव्ह 2x. बस 0 तर गेलास, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. ह्या 2 आणि ह्या 2 कटला. बरोबर लक्ष देत राहायचं मी काय काय सांगतो. तर बा लक्षात ठेवा असा करत dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन, दोनातून 1 गेला 1 राहिला 1 मायनस x स्क्वेअर बाय 2 असा. ठीक आहे. आता पाय लक्षात ठेवायचं का बा ह्या 2 दिसत आहे का नाही दिसत आहे, बिलकुल दिसत आहे. दिसला तर ह्या वाला 2, तर इथं लिहून राहिलो 1 अपॉन 2 अंडर रूट 1 प्लस x स्क्वेअर बाय 2 असा. आणि ह्या वाला x एक x, तर इथं येईल तुमचा x. जमलं. मग आता एवढं जर झालं असेल तर बा आपल्याला एक विचार करायचा आहे का इथं अंडर रूट आहे, फक्त एवढं विचार करायचा आहे का या अंडर रूट मध्ये आणि या भागाकार. बस तेवढं जर विचार केला तर बढिया जमते. पा मग आता कसं सेट झालं. ठीक आहे. dy बाय dx थोडस बस राहिलं, काही नाही, x एक x असा. ह्या 2 इथं लिहिला. मन लावून ऐकायचं. ह्या वाला टर्म न ह्या वाला टर्म एका कंसात घेऊ. असं असलं अंडर रूट a न अंडर रूट b इज इक्वल टू अंडर रूट ab. हेच इथं वापरत आहोत. ह्या 2 इथं लिहिला 1 मायनस x स्क्वेअर बाय 2 असा. आणि ह्या सुद्धा असाच ह्या अंडर रूट मध्ये आहे म्हणजे 1 प्लस x स्क्वेअर बाय 2 असा. बस याला आतमध्ये टाकलं. एवढं जर झालं असन तर पुढं पहा काय सांग. खूप सोपं रूप देऊन राहिलं. dy बाय dx इज इक्वल टू x अपॉन 2. कसं दिसते रे, 2 दोन्ही 4 या अंडर रूट मध्ये. इथं होईल 2 दोन्ही 4. ह्या वाला मांडता 1 मायनस x स्क्वेअर 1 प्लस x स्क्वेअर असं. आलो बा रस्त्यावर. ह्या 4 आहे तर 4 चं स्क्वेअर रूट काय होते रे बा, तर 2 होते. म्हणजे बा dy बाय dx इज इक्वल टू x अपॉन
2/4 चा स्क्वेअर रूट 2 म्हणजे बाहेर निघला. इकडं पहा आता कसा बोलतो. इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर, मी ते नाही म्हणत. हा 1 आहे, हा एक्स स्क्वेअर आहे, हा 1 आहे, हा एक्स स्क्वेअर आहे. ज्या दोघाची बेरीज त्याच दोघाची वजाबाकी, ज्या दोघाची ऍडिशन त्याच दोघाचं सबट्रॅक्शन. असं जर असलं तर लक्षात ठेवा मित्र हो, पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग, तर दुसरा कसा आहे असा आहे. पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग, बस यानं ह्या कटला. साधा सिंपल फॉर्म्युला आहे. ज्या दोघाची बेरीज त्याच दोघाची वजाबाकी असली तर पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. स्टाईल बदलवली, हेच लक्षात राहिलं पाहिजे आणि हेच कामी येते, कारण टर्म बदलतात. तर बा आता एवढं जर झालं असेल तर एक्स अपॉन अंडर रूट 1 चा वर्ग 1 2 दोन्ही 4, हे झालं तुमचं फायनल उत्तर. एवढं जर झालं असेल तर मित्र एक प्रॉब्लेम अजून सांगतो, लक्ष द्या. पाम जास्त मिटवाचंही काम नाही, नंतर मिटवत राहू. कॉस इनव्हर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर, इथं लिहायचं सोल्युशन असं. लेट y इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर. कितवा प्रॉब्लेम आहे बा? 7वा. 7 लिहायचं पटकन, डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू कॉस इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस, इथं जे असन त्याचा वर्ग असं. कोणाचा घेतला? कॉस इनवर्सचा. काय म्हणते? मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस, इथं जे असन त्याचा वर्ग. डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला? कॉस इनवर्सचा. आतल्याचा नाही घेतला. तर इथं लिहायचं आतल्याचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे बा dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस, हे पहा a मायनस b चा वर्ग असा कंस करायचा. पहिल्याचा वर्ग मायनस दोघाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग. फॉर्म्युले असे पाठ पाहिजे तर कामी येते. तुम्ही ए बी न पाठ केलं. पहिल्याचा वर्ग मायनस दोघाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग असा आहे. इथं पहा 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे, 0 मायनस जशानं तसा x वर्गचा डेरिव्हेटिव्ह 2x. मग ह्या 0 तर गेलाच राजे हो, म्हणजे बा dy बाय dx इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 2x अपॉन अंडर रूट 1, या मायनस न गुणाचं सर्व आले, मायनस 1 मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस 2 दोन्ही 4 असं. 1 न 1 कटला. dy बाय dx इज इक्वल टू 2x अपॉन काय राहिलं रे? तर 2x स्क्वेअर राहिला मायनस x चा घात 4 असं राहिलं. एवढं आपल्याला समजायला पाहिजे. काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. एक स्टेप फक्त सांगतो लास्ट, बस तेवढं लक्ष देऊन द्या. काय सांगत हा, इथं x स्क्वेअर आहे, इथं x स्क्वेअर आहे, कॉमन निघते. म्हणजे मग dy बाय dx इज इक्वल टू 2x अपॉन x स्क्वेअर कॉमन काढला, ह्या अंडर रूट जशानं तसा x स्क्वेअर कॉमन काढला, तर इथं 2 राहिला मायनस 4 पैकी 2 बाहेर निघले म्हणजे 2 राहिले. आता पाय dy बाय dx
2x अपॉन x स्क्वेअर आहे, याचं स्क्वेअर रूट निघते, बाहेर निघला तर x होते. अंडर रूट 2 मायनस x स्क्वेअर, ह्या x न ह्या x कटला, dy बाय dx इज इक्वल टू 2 अपॉन अंडर रूट 2 मायनस x स्क्वेअर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. मित्र हो, भक्कम शिकवलं, काही कमी नाही शिकवलं आज. ठीक आहे, तळाख्याने घेऊन जातो, काळजी नका करू. आता तर मी काय सांगत बाबा, माझा व्हिडिओ आवडला असेल तर याने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना सांगा. रोज सांगतो तर आजही सांगत आहो, घंटी वाजवा. नमस्कार.